बीते कुछ दिनों से लोगों में ये आशंका थी कि तहलका न्यूज इंडिया इन दिनों MH48 यानी पालघर डिस्ट्रिक्ट के MBOs के खिलाफ कुछ नहीं कह रहा है। तो ये उनकी एक गलत फहमी थी, बिकॉज हम लोग जो है MH58 में काम कर रहे हैं। मीरा रोड में जो है हम पूरी तरह से लगे हुए हैं और वहां पर हमने लगभग 80% जो MBOs है उन्हें बंद करा दिया है और जो 20% MBOs है उनके खिलाफ भी अभी FIR दर्ज हो रही है। आज ही हमें ये पता चला है कि यश मोटर्स और साई मोटर्स के खिलाफ में FIR दर्ज होने वाली है। साथ ही साथ हम बताते चले कि MH48 का काम जो है वो बंद नहीं हुआ है। जो भी अवैध इलीगल काम होगा उसके खिलाफ तहलका न्यूज इंडिया पूरे जोर और दम के साथ खड़ा रहेगा। और अभी आपको बता दें कि हम आरटीओ में आए हुए हैं। ये आरटीओ है वसई का, जो कि विरार में स्थित है, विरार ईस्ट में। और हमारे साथ हैं हेज फाउंडेशन के महाराष्ट्र अध्यक्ष और पालघर अध्यक्ष। इन्होंने भी एक कदम आगे बढ़ाते हुए एमबीओ के खिलाफ में यहाँ पर तकरार दर्ज की थी, शिकायती पत्र दर्ज किया था, और जिसके बाद में ये मीटिंग तय हुई थी। और आज यहाँ पर हेज वेलफेयर फाउंडेशन के काफी जो है पदाधिकारी यहाँ पर मौजूद है और इन्होंने आकर के दीपक उगले सर से मुलाकात की, जहां पर उन्होंने बताया कि ट्रांसपोर्ट कमिश्नर की तरफ से भी ऑर्डर्स आ चुके हैं और जो अधिकृत डीलर्स है, जिनके बारे में हम हर बार कहते हैं कि एमबीओस को जो गाड़ी पहुंचाता है वो है अधिकृत डीलर्स, और एमबीओ जितने गुनहगार हैं उतने ही अधिकृत डीलर्स भी गुनहगार हैं। तो इन पर सबसे पहले कार्रवाई होनी चाहिए और वो कार्रवाई हुई है। इसकी लिस्ट भी अभी आने वाली है और साथ ही साथ जो एमबीओस हैं उनके ऊपर भी कार्रवाई जोर से चलने वाली है। आप सभी को मैं एक मैसेज देना चाहता हूं, हमारी तरफ से एक निवेदन करना चाहता हूं कि अभी एक बहुत ही पावन जो है त्योहार है गुड़ी पाड़वा का, जो अभी आने वाला है हाल ही में। आप सभी से रिक्वेस्ट है कि एमबीओ से गाड़ी ना खरीदें। ये लोग फ्रॉड करते हैं, ये लोग जो है अधिकृत नहीं है, मोटर व्हीकल एक्ट के हिसाब से ये लोग कहीं पर भी रजिस्टर नहीं है। तो आप लोगों से ये रिक्वेस्ट है कि प्लीज एमबीओ यानी मल्टी ब्रांड आउटलेट, जिस दुकान में अलग अलग ब्रांड की जो गाड़ियां खड़ी होती है, होंडा, सुजुकी, टीवीएस वगैरह जो भी है, मैं खाली ये नहीं बता रहा हूँ कि यही गाड़ियां खड़ी होती होगी, और भी जो भी ब्रांड की गाड़ियां, मल्टी ब्रांड गाड़ियां अगर एक जगह पर खड़ी होती है तो वो अनधिकृत है, वहां से गाड़ी मत लीजिए। ऑथराइज डीलर से ही गाड़ी लीजिए, क्योंकि वो आपको बराबर से इंश्योरेंस भी देंगे, आपको जो है वो कवर भी देंगे और बहुत सारी चीजें वहां पर आपको फायदेमंद मिलेगी, डिस्काउंट भी मिलेगा, बहुत सारी चीजें जो है वहां पर मिल सकती है। ऑथराइज डीलर क्योंकि ऑथराइज है, लीगल है, इसलिए वहां से लीजिए। अब आइए हम चलते हैं और बात करेंगे हेज फाउंडेशन के महाराष्ट्र हेड से और बाकी और पदाधिकारियों से कि कैसा रहा उनका यहाँ पर एक्सपीरियंस आने के बाद और जो मीटिंग रही वो कितनी सेटिस्फैक्टरी रही। नमस्कार, मी हेज फाउंडेशन महाराष्ट्र प्रेसिडेंट शुभदा विचारे। आम्ही आलो होतो इकडे आरटीओ विरार ऑफिसला ह्याच्याकरता की आम्ही 2 फेब्रुवारीला एक लेटर मारलं होतं एमबीओ साठी की हे मल्टी जे येतात गाड्या ह्या तुम्ही बंद करा म्हणून। पण आणि ते लेटर मारलं होतं आमचं सावंत साहेब आहेत आमचे पालघर जिल्हाध्यक्ष, त्यांच्या ह्याच्याने। पण आम्हाला इथे आज आम्ही आल्यानंतर आहे आम्हाला दीपक उगले म्हणून साहेब मिळाले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे लेटर टाकलं होतं त्या लेटरचा आम्ही पूर्णपणे तपास करून सगळ्यांना नोटीस टाकलेला आहे आम्ही, असं त्यांनी सांगण्यात आलं आणि आम्हाला चांगलंपणे त्यांनी उत्तर चांगलं दिलेलं आहे आणि त्यांचं पण आम्ही कौतुक करतो की आमच्या लेटर म्हणजे आम्ही जे काय त्यांना लेटर पाठवलं त्या लेटरला त्यांनी काम आमच्याला चांगलं करून दिलं। साहेब, आपण इथे लेटर दिलं होतं, फाईल केलं होतं एमबीओ जे आहे त्यांच्या विरोधात, तर किती सॅटिस्फॅक्टरी आन्सर आहे, किती तुम्हाला? आज महाराष्ट्राचे अध्यक्ष आले त्यानंतर मला सगळं कळलं की, कारण मला प्रत्युत्तर भेटलंच नव्हतं, त्यामुळे मला परत पुन्हा यावं लागलं मॅडम सकट, शिष्टमंडळाला सकट घ्यायला। त्यानंतर उत्तर जसं आलं ते समाधानकारकच उत्तर आहे, पुढे बघूया आपण। असं म्हणतात की जे अधिकृत डीलर्स आहे त्यांच्यावर पण कारवाई झाली आहे, त्यांच्यावरतीच कारवाई झाली आहे आणि एमबीओ वरती अजून झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते पुढे होणारच आहे, काम चालू आहे। तर त्याची तुम्हाला माहिती भेटली आहे का? परत देणार आहेत ते लवकरात लवकर आम्हाला, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मला। ओके, आपले सचिव साहेब पण आहेत। सचिव साहेब, काय बोलणार इथे येऊन आपल्याला कसं वाटलंय? कारण 2दा आपण इथे आलेले तेव्हा तक्रार घेऊन, आता जी तक्रार घेऊन तुम्ही आले, आता जी मॅडम बरोबर तुम्ही तुमच्या महाराष्ट्र अध्यक्ष बरोबर आले, कसं वाटलं आणि काय तुम्हाला समाधानपूर्वक उत्तर भेटले का? सर्वप्रथम मी हेज फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद सांगेल की सगळे आज आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। सेकंड थिंग, आम्ही जो आमच्या जिल्हाध्यक्षांनी जो फॉलोअप घेतला आतापर्यंत एनबीओ म्हणजे ग्राहकांची अक्षरशः फसवणूक, त्याच्या विरोधात त्यांनी तक्रार केलेली होती। त्यांनी जे आम्हाला तक्रारचं आता जे आम्हाला निवारण दाखवलं आहे, त्यांनी जे आता कारवाई केलेली आहे ती जे ऑथराईज आहे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि त्यांनी आता आम्हाला उत्तर दिलेली आहेत की आता त्याची दुसऱ्यांदा पण कारवाई होईल एनबीओवर। ओके, कारण की आता सणासुदीचे दिवस आहेत, ते जास्त आता गाड्या आणतील वगैरे, बरोबर आहे।
त्या उद्देशाने आता त्यांची कारवाई होणार आहे. आम्ही अशी आशा बघतो की आमचे महाराष्ट्र अध्यक्ष आले आणि त्यांनी जो तिकडे प्रश्न मांडलाय त्याच्या अनुषंगाने तिकडे त्यांची कारवाई होईल असं आम्ही आशा बाळगतो. बघूया पुढे आपण. तर आपल्याला काय बोलायचं आहे? एमबीओ च्या विरोधात आमच्या सावंत साहेबांनी जो लढा उभारलेला आहे त्याला आता आरटीओनी तर आपल्याला आता संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यानंतर जर समाधानकारक कारवाई झाली नाही तर अजून आमची टीम आणून त्यांच्या विरोधात आणि एमबीओच्या विरोधात अजूनही आंदोलन स्ट्रॉंग करू आम्ही. एवढंच आता म्हणणं आमचं. आज प्राथमिक भेट होती त्याच्यामुळे आपण काही जास्त आपले हे त्यांना दाखवलेलं नाहीये. जर आपल्याला समाधानकारक कारवाई नाही झाली तर आपण आपली सर्व टीम आणू आणि आणखी मंत्री महोदयांना पण भेटू आणि अधिकाऱ्यांनाही घेऊ, धारेवर धरू आपण त्यांना. आपला मॅडम आमच्या हेल्थ फाउंडेशनच्या विचारे मॅडम, प्रेसिडेंट विचारे मॅडम ह्या पालघरच्या विरार मधल्या आरटीओला आल्या. आमची सगळी टीम आलेली आहे. पण आम्हाला ह्या एमबीओ वरती त्यांनी समाधानकारक उत्तर दिले. ते दीपक उगवे साहेब आहेत त्यांनी. त्यामुळे आता सध्या तरी आम्हाला समाधानकारक आहे. तर त्याच्यावर पूर्ण आणखी कारवाई झाली नाही तर आम्ही पूर्ण टीम परत येऊन त्याच्यावर त्यांच्याशी प्रश्न मांडू शकतो. पालघर जिल्हा अध्यक्ष सावंत साहेब आहेत, त्यांनी हा चांगला मुद्दा घेतलेला आहे. एमबीओ म्हणजे मल्टी ब्रँड आउटलेट आहे, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचे इलिगल पद्धतीने जर वाहने जर रोडवर चालत असतील आणि त्याच्यावर काही कारवाई होत नसेल तर आपण हेच फाउंडेशनच्या तर्फे आपण मोठं आंदोलन करू. पण त्याची गरज नाहीये कारण आता आरटीओचे ऑफिसर आहेत उगले सर, त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि ते पुढे कारवाई करून आम्हाला योग्य ते सहकार्य करणार आहे.